नमस्कार, मम्मीज किचन मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत। इथे आपण दिवाळी स्पेशल करंजा बनवणार आहे। करंजासाठी लागणारे हे सर्व साहित्य मी इथे घेतले आहे। इथे मी ह्या वाटीच्या मापाने सेम साहित्य घेतले आहे। इथे 2 वाटी मी खोबऱ्याचा किस घेतला आहे। इथे त्याच मापाने 1 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। इथे ड्राय फ्रूट्स घेतले आहेत आणि 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे। आता हे करंजाचे सारण आपण भाजून घेऊया। आता आपण हे किसलेले सुके खोबरे भाजून घेऊया। हे असे थोडे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे, जास्त लालसर करायचे नाही। आता हे खोबरे भाजून झाले आहे। आता हे खोबरे आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया। आता आपण रवा भाजून घेऊया। रव्यासाठी इथे मी 1 चमचा तूप टाकत आहे। आता हे तूप वितळले की ह्या तुपामध्ये 1 वाटी रवा टाकूया। हे प्रमाण मी सेम एका वाटीनेच घेतले आहे। 2 वाटी खोबरे असले तर 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि ह्याच पद्धतीने सर्व सारण बनवून घ्यायचे आहे। आता हा रवा आपला भाजून झाला आहे। हा जास्त असा रेड नाही भाजायचा। आता हा रवा आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया। आता मी ड्रायफ्रूट साठी थोडे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घेत आहे। आता हे तूप वितळले आहे। आता याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स टाकत आहे। हे सुद्धा तुपावर थोडे परतून घ्यायचे। आता हे ड्रायफ्रूट्स चांगले परतून घेतले आहे। आता हे खोबरे, ड्रायफ्रूट्स आणि रवा चांगला थंड करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये ही पिठी साखर मिक्स करायची आहे आणि हे वेलची पूड मिक्स करायची आहे। मी ह्याच्यामध्ये बदाम, काजू, मनुके, पिस्ता टाकले आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये बेदाणे, खसखस पण टाकू शकता। आता हे थंड करायला ठेवूया। आता इथे आपले सारण थंड झाले आहे। आता याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकूया। वेलची पूड मी 1 चमचा घेतली आहे आणि 2 वाटी खोबऱ्याचा किस, 1 वाटी रवा, ह्या साहित्यासाठी मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। तुम्ही लागल तशी घेऊ शकता। खोबरं आणि रवा थंड झाला की ह्याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची। गरम असताना साखर टाकली तर हे मिश्रण ओलं होण्याची शक्यता असते। आता हे मिक्स करून घेऊया। हे असं मिक्स झाले की आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। साखरेच्या जर गाठी असल्या तर ह्या अशा फोडून घ्यायच्या। आता हे आपण सारण काढून घेऊया आणि पीठ मळायला घेऊया। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये हे एवढे सारण बनवून झाले आहे। आता आपण करंजा बनवण्यासाठी इथे आपण पीठ मळून घेणार आहे। पीठ मळण्यासाठी हे सर्व साहित्य लागणार आहे। इथे आपण 4 वाटी मैदा घेतला आहे, अर्धी वाटी रवा घेतला आहे, अर्धीपेक्षा कमी थोडे तूप घेतले आहे आणि चवीपुरते मीठ घेतले आहे। हे एकाच वाटीचे हे प्रमाण आहे आणि हे अर्धी वाटीचं आहे।
आता हा मैदा आपण मळून घेऊया। हा मी आधीच चाळून घेतला आहे। हे 4 वाट्या मैदा घेतला आहे। इथे अर्धी वाटी मी रवा घेतला आहे। चवीपुरते मीठ घेतले आहे। आता हे मिक्स करून घेऊया। करंज्या खुसखुशीत बनण्यासाठी इथे आपण तूप घेणार आहे। इथे आपण अर्ध्यापेक्षा थोडे कमी कडकडीत असे तूप गरम करून घेतले आहे। आता हे मिक्स करून घेऊया। हे असे तूप मिक्स करून घ्यायचे। तुम्ही तुपाऐवजी तेलही घेऊ शकता। हे मिक्स झाले की अशी मुठी वळून बघायची, जेणेकरून आपले हे प्रमाण बरोबर आहे। आता हे पीठ मळून घेऊया। ह्याला लागल तसे पाणी घ्यायचे आहे। हे पीठ जास्त घट्ट आणि सैलसरही मळायचे नाही, मीडियम बनवायचे आहे। मध्ये लागल तसे पाणी घ्यायचे आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घेतले होते, त्यातले मला पाऊण ग्लास पाणी लागले आहे। हे असे जास्त सैलसर किंवा घट्ट मळायचे नाही। आता हे पीठ आपले मळून झाले आहे। आता हे अर्धा तासासाठी असे झाकून ठेवूया। आता या पिठाला अर्धा तास झाला आहे भिजवून। आता आपण याचे गोळे बनवून घेऊया। आता या पिठाचे असे गोळे बनवून घेऊया आणि हे असे छोटे छोटे याचे गोळे बनवायचे। असे छोटे छोटे कापून गोळे बनवूया। आता ह्या गोळ्यांचे आपण लाट्या बनवून घेऊया। ह्याला असं थोडासा मैदा लावून लाट्या बनवून घेऊया। या प्रकारे आपण हे असं पुरीसारखे लाटून घेऊया। हे असे जास्त जाड पण नकोय, ह्या प्रकारे असं लाटून घ्यायचे। आता आपण ह्या अशाच सर्व बनवून घेऊया। आता हे आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊया। आता याला साइडने पाणी लावून घेऊया।
आता हे असे कट करून घ्यायचे. आता या करंज्या अशा आपण बनवून घेऊया. आता आपल्या ह्या एवढ्या करंज्या बनवून झाल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊया. आता इथे आपण तेल गरम करायला ठेवले आहे. ह्याच्यामध्ये पिठाचा गोळा टाकून बघूया. आता हे आपले तेल मीडियम गॅसवर गरम झाले आहे. आता याच्यामध्ये हे करंज्या तळून घेऊया. टाकायच्या आधी ह्या परत एकदा चेक करून बघायच्या. चांगल्या चिकटलेल्या पाहिजे. करंज्या नेहमी मीडियम गॅसवरच तळायच्या आणि ह्या लगेच पलटी करायच्या नाही. आता ह्या करंज्या आपल्या गोल्डन कलरच्या झाल्या आहेत. आता ह्या आपण काढून घेऊया. हे असे तेल नितळून द्यायचे. तर ह्या काढून घेऊया. आता आपण ह्याच प्रकारे ह्या सर्व करंज्या तळून घेऊया. आपल्या ह्या करंज्या बनवून झाल्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी.